हो आईचा लाडका गौरव. आणि आईचा लाडका गौरव काय म्हणतोय, पुरंदर जायचं? जाऊ की मग मित्रा. हा चला दोघच जायचंय भाई, मजा आया. तर मग मित्रांनो, आम्ही निघालोय युनिव्हर्सिटीतून आणि आता अवघा 2-3 किलोमीटर आलोय आणि मस्तपैकी आता आम्हाला जायचंय पुरंदरला. आणि 6 वाजताच आम्ही निघलोय आणि बघूया पुढं काय होतंय. तर तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शाबास बेटा. आता भरमसाठ गर्दी पुण्यामध्ये, त्याचबरोबर मोठमोठ्या बिल्डिंग्स. कुठं आम्हाला सकाळ सकाळ असल्यामुळे जास्त काही सिग्नल नाही लागले, परंतु आता पुण्यामध्ये आलोय. आणि मार्ग कसा आहे माहिती आहे का, तिकडून स्वारगेट जावं लागते आणि स्वारगेटवरनं तिकडे जावं लागते. आमचा तसा मार्ग थोडासा चुकला होता, परंतु आता आम्ही रस्त्यावर लागलोय व्यवस्थितरित्या. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पुरंदर जायचं असेल तर आधी हा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे बघाच. गजब टुपीबाज आदमी हो. कारण मित्रांनो, तिथं आहे मिलिटरीचा एरिया आणि आपण गृहीत धरतो की तिथे सुरुवात साधारणतः 8 वाजताच होत असेल आतमध्ये जायला, परंतु तिथे टाईम आहे 10 वाजता. 10 वाजेशिवाय तुम्हाला आत सोडत नाही म्हणजे नाही. इकडे आता तुम्ही बघू शकता की पेट्रोल टाकावं लागते आम्हाला आणि गौरव भाऊ आता इथे पेट्रोल टाकतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि धकली गाडी डुगू. कारण पेट्रोल पाण्याच्या समोर व्यवस्था होणार नाही. तिकडे घाटच घाट आहे आणि ग्रामीण एरिया आहे. पुण्याच्या बाहेर निघाल्यानंतर तिकडे पूर्ण असा ग्रामीण एरिया आहे. काय सांगतोय मी, लक्ष द्या. तुम्हाला जर जायचं असेल तर तिथे 10 वाजताच एंट्री आहे, 10 शिवाय नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकता की चायवाले चाय, सकाळ सकाळी भूक लागली आहे, थोडंसं नाश्ता आणि चाय मारून जाऊ. गौरव भाऊची विनंती होती, त्याला मान दिलाच पाहिजेत. आणि एक बिस्किट पोडा त्यांनी पण सोबत घेतला. यो चष्मेवाले माशाय. आणि आता निघणारच. चला मग पुढे काय होते ते तर तुम्ही बघणारच आहोत. एक लाल सलाम गौरव भाऊंचा. अति प्रचंड वेगाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अति प्रचंड हवा चालू आहे सकाळ सकाळी. ट्रॅफिक कमी आहे, स्पीडचा काटा तुटला आहे. अभी मजा आएगा ना भिडो. असू द्या. आणि हसत खेळत मस्ती करत गंमत जमत करत आमची सगळी स्वारी निघली आहे. पूर्ण घाट दिसणार आम्हाला. आता बोपदेव घाट लागला आहे आणि बोपदेव घाटातून सावकाश गाडी चालवा, कारण घाट जरा खतरनाकच आहे. तसं इकडून जाताना चढ असल्यामुळे स्पीड स्लोच असतो, पण तिकडून येताना जरा गडबडच होईल असं आम्हाला वाटते. असू द्या. तर अति प्रचंड वेगाने आता झुक गाडी जाणार. क्या बोला तूने? चीन रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. त्या आपण हाटलीवर बसत होतो, रस पेत होतो, तू पाणीपुरी खात. सचिन कुमावत प्रस्तुत. ये चल ना माय पिलो. जानोडीचा मनावर लय जीव हाय. अति प्रचंड वेगाने आम्ही सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करत पुढे निघतोय. आणि मस्त असा घाट आहे. तुम्ही या, बघा, आनंद घ्या. इथून टेकडीवरून बराचसा एरिया पुण्याचा दिसतो, ते पण आल्हाददायक. त्याचबरोबर इकडे असा मौसम एकदम असा भारी वाटतोय. काय माहीत कुणास ठाऊक, पण लय भारी मौसम. आमच्याच मित्रांनो गप्पा संपणारच नाही, कारण जायचंच फार लांब, त्यामुळे एनर्जी तेवढी टिकून पाहिजे. सही पकडे हैं. पुण्याचा मोकळा श्वास असेही म्हणू शकता तुम्ही, कारण इकडे ट्रॅफिकही कमी, त्याचबरोबर शेत्या, काळ्याशार दुनिया मित्रांनो, काळ्याशार. आणि मस्त असे वेगवेगळे रान आहेत. चिकू, आंबा पण इकडे पिकवले जातात, ते पण आपण पूर्ण करू. केस विस्कटली. अशी काहीशी मजा गंमत करत आम्ही आता खडकार रस्त्यानं लागलोय, म्हणजेच
आता हा ग्रामीण भाग आहे आणि याच्या पुढते अजून ग्रामीण अतिग्रामीण होत जाणार आहे. तुम्ही बघू शकता की इकडे गवऱ्या वगैरे आणि असं म्हणजे घरच्यासारखे फील येत आहे, कारण असं वाटतं की आपण आपल्याच गावाकडे आलोय. आणि इकडे गवऱ्या वगैरे थापलेल्या आहेत, त्याचबरोबर जळतनासाठी जाळण्यासाठी लाकडं वगैरे, आणि घरे पण असे छान छान असे ग्रामीण घरे पाहायला मिळतात. त्यामुळे अत्यानंद वाटत आहे वळणं. त्याचबरोबर बैल, खिल्लारी वगैरे बैल हे पण आम्हाला बघायला मिळाले आणि छान असं वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही पण प्लॅन करा. आता उन्हाळ्याचा टाईम आहे. उन्हाळ्याचा टाईम असल्यावरही इकडे हिरवंगार आहे, कारण पाऊस पाणी इकडे बरंच असतो. त्याचबरोबर जर तुम्ही पावसाळ्यात आले तर तुम्हाला अति आनंद घेता येईल आणि मजा म्हणजे मजा येईल. त्यासाठी तुम्ही उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात जावा. पण आम्हाला असं वाटलं होतं की जायचं कधीची इच्छा झाली होती. त्यामुळे पुरंदर जायचं आहे, आपल्या छोट्या सरकारांचं दर्शन घ्यायचं आहे. समोर तुम्ही जो डोंगर बघत आहात त्याच डोंगरावरनं आपल्याला असं जायचं आहे कडेकडेनं. आणि आता आपण खाली आलोय पायथ्याशी जेमतेम. त्यानंतर आपण पुढे जाणार. चांगल्या पद्धतीने रस्ता आहे, मस्त असा रस्ता बांधलेला आहे. आणि गड किल्ल्यांना असे जर रस्ते असले तर कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही. नियोजन मला तरी आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट नियोजन दिसलं या किल्ल्याचं. आता तुम्ही वरती पाठी बघितली, तिथनं आपण घुसलोय आणि वरती आपल्याला पूर्ण हा सगळा हे करत जायचं आहे. थारची जशी आपण ॲडव्हर्टाईज बघतो त्याचप्रमाणे थार तिथं फिरत होती, त्यामुळे मोह आवरला नाही, तरी मी त्याचा घेण्याचा प्रयत्न केला. असो, खाली गावापाशी आलो आहे. आता आपल्याला वरती जायचं आहे. एकच करते. कमानीपाशी ही खून आहे, कशाची आहे माहिती नाही, पण आम्ही खून आहे तिथून त्याचा तेवढा घेण्याचा प्रयत्न केला आणि आता भुर्र परत जात आहोत. इथनं मित्रांनो वरती घाटच घाट आहे, कारण आता जे शेवटी कोपऱ्याला जे गाव सापडलंय, आता गाव नाहीये, आता हा पूर्ण रस्ता. पण मला एक सांगायचं आहे की रस्ता इतका टापोटाप बांधला आहे, त्याच्यामुळे कुठलीच अडचण येत नाही. आणि असं गोल 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 फिरून आपल्याला 1100 मीटरवरती जायचं आहे. किती? 1100 मीटर. परंतु भारी, एक साईडनं कठडे, त्याचबरोबर कुठलाच त्रास होणार नाही असं एक नंबर इथलं व्यवस्थापन आहे इथपर्यंत तरी. आता इथून जसं जसं आपण पुढे जाऊ, कारण वरती आहे मिलिटरीचा एरिया, तेच एक कारण आहे. कारण अंडर महाराष्ट्र शासन नव्हे तर केंद्र शासन येतं मित्रांनो. त्यामुळेच का होईना इथे व्यवस्थित आणि टापटीप नियोजन आहे. आणि असं प्रत्येक किल्ल्यावर मित्रांनो असायलाच पाहिजे. भलेही समजा आपण केंद्र शासनाच्या हातात नाही देऊ शकत, परंतु जर राज्य शासनानंही मनावर घेतलं तर काय नाही होणार. आपण तिकडे बघतो की 600 कोटीचा शिवरायांचा पुतळा बांधायचा आहे. कशामध्ये? समुद्रामध्ये. परंतु जर त्यांचे 350 गडांना 1 कोटी देऊन 350 रुपये द्या, एका कोटीत काय नाही होणार मित्रांनो. म्हणजे सगळा इतिहास उलगडता येईल आणि सगळं काही तुम्हाला तिथे मिळेल. व्ह्यू पॉईंटवर फोटो व्हिडिओ नाही काढलं तर काय काढलं मग? काय काढलं? इकडून झाला, आता इकडून चल. आईचा लाडका गौरव, डॉन बोलते डॉन. य खतरनाक असं व्यक्तिमत्व. जसं मारामारी करायला चाललोय आम्ही. नाश्ता केला पण भूक लागली, मग काय चिक्की आणली, खाल्ली चिक्की. चला तर मग पुन्हा भुरभुर भुर्र. जय हिंद. इकडून तिकडून, तिकडून इकडून, तिकडून इकडून काढा, तिकडून काढा, तिकडून काढला, इकडून काढा, वरून घ्या, खालून घ्या, असे इकडे आगळे वेगळे फिरवा, इकडे तिकडे फिरवा, इकडे तिकडे कॅमेरा फिरवा, फोटो काढा, फिरवा, इकडे तिकडे चष्मे लावून फिरवा, सगळे तिकडे. असं करत करत आम्ही किल्ल्यापाशी तर आलो खरी, परंतु आम्ही आलो डायरेक्ट 8च वाजता. आता किल्ला उघडतोय 10 वाजता. आता बोमला 2 तास काय करायचं, तर मग चला जाऊ आपण आद्य क्रांतिकारकांकडे. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ. याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा. टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी भू पर वैली प्रखर. फणशेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा. दुर्योधन रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा.